बुवा बोलले की मला समोरच्या बुवाला बोलायची गरज नाही, माझ्याकडे देण्यासारखं भरपूर आहे ना. मग भांडतास किती आहे हा? तर देण्यासारखं तुमच्याकडे एवढं आहे ना, तुम्हाला भांडायची गरज नाही. युट्यूब मधनं दिसता तुमची हिंमतच नाही आज माका बोलायची. भले मी उशीर राहिलंय पण माका घाबरताच एवढं 100% सत्य कळला. नाही ती गाणी म्हटलास हा. व गाण्यांना न्याय ठीक आहे. तुम्ही स्वप्नील गोसावींनी गजर लिहिला, माझ्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. सुंदर गजराची रचना आहे बुवा. तुम्ही गायला, तुम्ही बोललात की मी त्याला न्याय देण्याचं काम करतोय, पण त्यांनी लिहिले आणि त्यांचं नाव घेऊ घालतच होत. मग घेतलंच ना. सरिता घाडीगावकर आंबरड यांच्याकडनं हे 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. व मला सुद्धा माहिती आहे की स्वप्नील गोसावी यांची जी रचना असते लिहिण्याची ती अप्रतिम असते. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊ देत, कारण त्यांनी हल्ली युट्यूबच्या माध्यमातून बरीच गाणी व लिहिली आहेत आणि काही काही कलावंतांनी गायली आहेत, समजला. आणि तुम्ही सुद्धा आज गायलंय, पण आज मी वेगळा काहीतरी गाणार आहे. लक्ष दिलं काय? गाणी बुवा कशी पाहिजेत. मुळीच नव्हतं र कान्हा माझ्या मना, अरे कान्हा रे कान्हा रे. मुळीच नव्हतं र कान्हा माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले वना. अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वना. अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वना. अरे कान्हा रे अरे कान्हा रे. तुझ्यासाठी सोडिले घरदार, तुझ्यासाठी सोडिला संसार. मुरली वाजवितो कान्हा कुंजवना, मुरली वाजवितो कान्हा कुंजवना. तुझ्यासाठी आले वना. अरे कान्हा रे